नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये विद्यावेतनासंदर्भात नेमके काय अपडेट आहे, आंदोलनाची नेमकी काय अपडेट आहे, तुकाराम बाबा नवीन येणाऱ्या योजनेबद्दल अर्थातच मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेबद्दल संदर्भात काय म्हणालेले आहेत, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा टॅब सुरू झालेला आहे का, चाकूरकर साहेबांची नेमकी सध्याची भूमिका काय आहे, आदरणीय राठोड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भामध्ये नेमकी काय अडचण आहे, ऑनलाईन अटेंडन्सची जी अडचण आहे तर ती सॉल्व्ह झालेली आहे का, या सगळ्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात पगारापासून, कारण की आपला सपना मनी मनी पैसा आहे, तर पैसा आहे तो सब कुछ है। विद्यार्थी मित्रांनो, विद्यावेतन हे अडकलेलं होतं कोणत्या महिन्याचं, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचं। याच्यामागचं कारण असं होतं की या दोन्ही महिन्याची अटेंडन्स ऑनलाईन पद्धतीने भरायची असते असं सांगण्यात आलेलं होतं। आता ऑनलाईन अटेंडन्स म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांची अडचणी झाल्या होत्या, कारण की रजिस्ट्रेशन आस्थापनांनी केलं नव्हतं, काही ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं होतं परंतु नंतर अडचणी आल्या होत्या, त्याच्यामुळं ऑनलाईन पद्धतीने अटेंडन्स अपलोड झालेलं नव्हतं। मग आता ऑफलाईन पद्धतीने अटेंडन्स अडचणीसुद्धा येत होत्या, कारण की ते अपलोड करताच येत नव्हतं। मग आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा टॅब सुरू झालेला आहे, अशा प्रकारची माहिती आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी आपल्या फेसबुक हँडलवरती दिलेली आहे। आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की आंदोलनाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन अद्यापही बाकी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अटेंडन्स अपलोड केलं नव्हतं त्यांनी तात्काळ अपलोड करून घ्या, कारण की यासाठी जास्त वेळ दिले जाणार नाही आहे। आता पुढचं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा आंदोलन तुकाराम बाबा यांनी सांगितलेलं आहे की जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेमधून विद्यार्थ्यांना आपण जे काही ऑफिसेस उघडणार आहेत तर ते आम्ही उघडू देणार नाही, कारण की नवीन प्रशिक्षणार्थी बांधवांची तुम्ही नोंदणी करू नका, असं स्पष्ट मत तुकाराम बाबा यांनी व्यक्त केलेलं आहे। बाबा यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या हाताला आज रोजगार भेटावा यासाठी सरकारकडनं कुठलीही ठोस पाऊल उचललेलं नाही आहे। मग आधीच्या विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षण घेऊन जर काही फायदा होत नसेल तर मग पुढच्या येणाऱ्या पिढीने किंवा पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांनी का बरं हे प्रशिक्षण करावं, कारण की त्याचा फायदा काय हे तुम्ही सांगितलेलं नाही आहे। आता मुख्यमंत्री स्वरोजगार योजना जी आहे तर या योजनेमध्ये 6 लाख रुपयापर्यंतचे जे आर्थिक सहाय्य आहे ते राज्य शासनाच्या वतीने 1 जानेवारीपासून देण्यात येणार आहे, अशा प्रकारची ही योजना आहे। आता ही जी योजना आहे याच्यामध्ये जे पैसे मिळणार आहेत किंवा आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्याचं जे व्याजदर असणार आहे ते 3% असणार आहे, त्यामुळे हे व्याजदर खूपच कमी आहे असं अनेकांचं मत आहे। परंतु हे आर्थिक सहाय्य असणार आहे, म्हणजे जे पैसे जरी तुम्हाला भेटले तरीसुद्धा ते निश्चितच ते तुम्हाला परत करावी लागणार आहे, त्याच्यासाठी जे व्याज आहे ते खरंच खूप कमी आहे, म्हणजे 3% आहे। आणि या योजनेमध्ये दरवर्षी 5 लाख विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे। जसं आपल्या योजनेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 10 लाख विद्यार्थ्यांचा होता, त्यापैकी साधारणतः 1.5 ते 2 लाख विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे असं कौशल्य विभागाचं म्हणणं आहे जवळपास, ठीक आहे, टेंटेटिव्ह। आता मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेमध्ये 5 लाख विद्यार्थ्यांना किंवा युवकांना आर्थिक सहाय्य देण्याचा शासनाचा मानस आहे। आता याच्यामध्ये अट अशी टाकलेली आहे त्यांनी किंवा 10% जी सूट दिलेली आहे, 10% रिझर्वेशन दिलेलं आहे, ते कोणाला तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना। आदरणीय तुकाराम बाबा यांनी म्हटलेलं आहे की ठीक आहे, हे म्हणजे स्वरोजगार योजनेमधून तुम्ही आर्थिक सहाय्य करताय हे ठीक आहे हो, परंतु ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू नसेल करायचा त्यांनी काय करायचं, त्यांचं स्वप्न असेल कदाचित ते प्रशिक्षण मिळवल्याच्या नंतर किंवा जिल्हा परिषदमध्ये जर समजा प्रशिक्षण घेतलं असेल, तलाठी कार्यालयामध्ये प्रशिक्षण घेतलं असेल, कोणी ग्रंथालयामध्ये प्रशिक्षण घेतलं असेल, तर ते घेतलेल्या प्रशिक्षणाचा वापर व्यवसायामध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो। समजा एखाद्याला आपण किराणा दुकानामध्ये 10 महिने कामाला ठेवलं तर त्याला त्या किराणा दुकानामधलं सगळं माहिती पडेल की किराणा दुकान कसं चालवायचं, कोणत्या सीझनमध्ये कोणता माल विकला जातो, दिवाळी आल्याच्या नंतर दिवाळीपूर्वी किती दिवसांनी एखादा माल दुकानामध्ये ठेवावा। परंतु आता ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये समजा काम केलेलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल, त्यांना आर्थिक सहाय्य समजा दिलंही तर हे सरकारचे पैसे पडतच जातील, कारण की जर समजा व्यवसाय डुबला तर अडचण होऊ शकते। त्यामुळं काही जणांना अशी भीती वाटते की समजा आपण सरकारचं लोन घेतलं आणि ते जर परत देऊ नाही शकलो तर ते परत देऊ नाही शकलो याचे तर त्यांच्या मनामध्ये दुःख राहीलच, परंतु जे पैसे आपण घेतले होते सरकारकडनं त्याचा योग्य पद्धतीने जर वापर नाही झाला तर त्याचंही दुःख वाटतेच ना कुठं ना कुठं माणसाला। मला असं वाटतं की जे प्रशिक्षणार्थी बांधव ते प्रचंड इमानदार आहेत आणि त्यामुळं सरकारचे पैसे जरी आपल्या अंगावर असले तरीसुद्धा त्यांच्या मनावर दडपण राहिल्यासारखंच राहील। आता 3 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य, माफ करा 6 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिल्यापेक्षा ज्या ठिकाणी विद्यार्थी काम करत आहेत त्यांना त्या ठिकाणी 10-10 हजार रुपयांनी जरी काम दिलं तरीसुद्धा 6 वर्ष काम लागू शकतं आणि 6 वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थी प्रशिक्षणार्थी जे आहेत ते आपल्या पायावरती उभं राहू शकतात।
अशा पद्धतीचंही काही विद्यार्थ्यांचं मत आहे. म्हणजे याच्यामधून आउटकम किती निघेल हे बघावं लागणार आहे. जसं स्टार्टअप बद्दल झालेलं आहे. कौशल्य खात्याचे मंत्री स्वतः मंगलप्रभात लोढा साहेब यांनी स्टार्टअपबद्दलची जी आकडेवारी आहे, आर्थिक आकडेवारी, ती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे की किती % स्टार्टअप हे सक्सेस झालेले आहेत. कारण की त्यांनी उठलं सुटलं कोणालाही पैसे दिले होते सुरुवातीच्या काळामध्ये, असं स्वतः म्हणतात ते मंगलप्रभात लोढा साहेब. तर त्याच्यामुळं या ठिकाणी कुठंतरी या योजनेबद्दल साशंकता प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये आहे, असं तुकाराम बाबा यांचं म्हणणं आहे. त्यामुळं नवीन योजना सुरू न करता आधी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या रोजगाराचं काहीतरी बघा, असं साहजिकच बाबांचं म्हणणं आहे. आदरणीय चाकूरकर साहेब यांच्याशी आपण ज्या वेळेला मागे बोललो होतो त्यावेळेस साहेबांनी म्हटलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना रोजगार करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी जर हे आर्थिक सहाय्य त्यांना पाहिजे असेल तर ते घेऊ शकतात. परंतु साहेबांची सुद्धा ही भूमिका राहिलेली आहे की प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या आधारावरतीच पैसे भेटायला पाहिजेत. म्हणजे जर आता पुन्हा शासकीय आस्थापनेमध्ये जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर हे पैसे घेऊन करणार तरी काय माणूस, अडचणच आहे का नाही. म्हणजे ते पुन्हा फेल जाण्याची शक्यता आहे. तर त्यामुळं सगळ्या नेतृत्वाची भूमिका जवळपास एकच आहे की रोजगाराच्या संदर्भानं काहीतरी झालं पाहिजे. आणि त्यासाठी आज आदरणीय तुकाराम बाबा यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र लिहिलेलं आहे. जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती एक अत्यंत महत्त्वाचं आंदोलन त्या ठिकाणी आगामी काळामध्ये होणार आहे. तर ह्या आंदोलनातसुद्धा महाराष्ट्रामध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत ते उपस्थित राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर ह्याही संदर्भामध्ये ज्या प्रशिक्षणार्थी बांधवांना मुंबईला जायचं आहे त्यांनी वेगळ्या ग्रुपवरती आता या ठिकाणी बैठका सुरू होत आहेत, चर्चा पार पडत आहेत. त्यामुळं याही आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणावरती यश मिळेल अशा पद्धतीची आशा आहे. आता हे सगळ्या बाबी झाल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न शिल्लक असतील, बाकी असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपण अनेक दिवसांपासून नवीन नोंदीच्या संदर्भामध्ये मी 2-3 व्हिडिओ काही पोस्ट केलेले होते. काही असे विद्यार्थी आहेत की जे सातत्याने आपल्याला या योजनेच्या सुरुवातीपासून संपर्कामध्ये आहेत, की ज्यांनी अप्लाय केलं होतं सुरुवातीला पण काही कारणामुळे त्यांचं सिलेक्शन झालं नाही. तर ते नजर ठेवून होते की जे सध्याचे मुलं आहेत त्यांचा कार्यकाळ कधी पूर्ण होत होते आणि त्यांचा कार्यकाळ आता पूर्ण झाल्याच्या नंतर ते विचारणा करतात की सर नवीन नोंदणी सुरू झाली आहे का, फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा, जे सुरुवातीपासून संपर्कामध्ये होते. आता प्रत्येकाचा फोन उचलून त्यांना हे सांगणं शक्य नसतं. तर त्यामुळे मी मागे नवीन नोंदणीच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ अपलोड केला होता. जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना त्याबद्दल थोडंसं वाईट वाटलं की आपला हल्ला सुरू असताना नवीन नोंदणीच्या संदर्भामधले व्हिडिओ टाकणं कितपत योग्य आहे. मलाही तसंच वाटतं. मी त्याही व्हिडिओमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली होती की आधी ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे त्यांच्या रोजगारासंदर्भामध्ये काहीतरी निर्णय होणं अपेक्षित आहे. नवीन विद्यार्थ्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही आधीच्या विद्यार्थ्यांचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी आपलं मत हे त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं. काही जणांना साहजिकच ही गोष्ट चुकीची वाटली की मी नवीन नोंदणीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकला. बघा माझं काम हे माहिती देणं. तर मला असं वाटतं ते नवीन असो अथवा जुने असो त्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. आता काही जे निर्णय ते शासनाच्या स्तरावरती पेंडिंग आहेत तर शासनाने सुद्धा याच्यामध्ये भूमिका घ्यावी. या संदर्भामध्ये आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या संदर्भामध्ये जे जे आवश्यक आहे आणि माझ्यापर्यंत जे जे शक्य आहे ते मी केलेलं आहे. परंतु शेवटी एक लिमिटेशन्स येतात, एक बाउंड्री सेट करावी लागते, एक लिमिट सेट करावी लागते. त्यामुळं ह्या गोष्टी कधी शक्य होतात, कधी शक्य होत नाहीत. मला काय म्हणायचं आहे तुमच्यापर्यंत ते पोहोचलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपली काही नाराजी माझ्यावरती असेल तर ती सहज आहे. आपल्या सर्वांनी जे मला सातत्यानं प्रेम दिलेलं आहे मी त्याच्याबद्दल आपला कायम कृतज्ञ राहील. आपले सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.